घड्याळ चिन्हासाठी अजित पवार ठाम आहेत। पुणे महानगरपालिका निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार अशी शक्यता आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर घड्याळ चिन्हावरच दोन्ही पक्षाचे उमेदवार लढतील अशी शक्यता आहे। सूत्रांची साम टीव्हीला ही माहिती आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, मात्र हे दोन्ही पक्षाचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावरच लढतील अशी शक्यता आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर निवडणूक चिन्ह कुठलं असणार आहे याची उत्सुकता आहे, काय घडते पुण्यात? महापालिकेची निवडणूक असल्यामुळे मतदारांना कुठल्याही प्रमाणात संभ्रम निर्माण करू नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मुख्य नेते जे आहेत ते घड्याळ चिन्हासाठी आग्रही आहेत। काही दिवसांवर येऊन टेकलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तरी सुद्धा एकच चिन्हावर सगळ्या उमेदवारांनी लढावं असा आग्रह जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धरला असल्याची सूत्रांची माहिती आहे। आधी युती होईल, त्यानंतर जागांची चाचपणी होईल आणि त्यानंतरच घड्याळ चिन्ह का तुतारी चिन्ह याच्यावर शिक्कामोर्तब केला जाईल। पण तत्पूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ चिन्ह जे आहे जे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, त्यामुळे कुठलाही संभ्रम त्यांच्यापर्यंत होऊ नये म्हणून घड्याळ चिन्हाचा आग्रह धरण्यात येतो। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हावर लढावं असा आग्रह अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी केला।